पाहायला गेलं काही दिवसापासून आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव अशा प्रकारचे बॅनर लागायला चालू झाले. नागपूरमध्ये आय लव्ह मोहम्मद बॅनर काढण्यावर काही निवडणुका ज्या ज्या शहरामध्ये जवळ आल्या तिथे तिथे हे सगळं सुरू आहे. जिथे जिथे निवडणुका नाही तिथे तिथे ह्या गोष्टी सुरू नाहीये. मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मुंब्राच्या डोंगरामध्ये अनधिकृत मस्जिद याच्यावर सगळ्यात मोठं आंदोलन आम्ही उभं केलं. बरोबर आहे. भोंगे, देशभरातले भोंगे उतरवण्याचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलं. आणि हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते कसे हो, जे घराच्या बाहेर पण नाही पडलेले, म्हणजे घरात आणि फेसबुकला घोषणा दिली की हे हिंदुत्व होतात का? ज्या हिंदुत्वासाठी गोष्टी गरजेच्या होत्या त्या बाळासाहेबांनी राजसाहेबांनी केलेल्या आहेत. आम्ही नाही लावून फिरत पाट्या. जे घरात नाही यातले अनेक राजकीय नेते आहेत ना, यांच्यावर हिंदुत्ववादी कुठे भोंग्याच्या आजूबाजूला जाऊन पण बसलेले असतील लोक, पण हे हिंदुत्ववादी का? तर भारतीय जनता पक्षात आहेत म्हणून. म्हणजे अनेक नेते यांचे तर 2014च्या आधी झाले नमाज पडायला जायचे हो, ते अचानक सत्तेपोटी हिंदुत्वाकडे आले. हे जे सगळं दिखावा आहे ना, आय लव्ह महादेव, आय लव्ह हे सगळा जो गेम आहे ना, हा निवडणुकीचा गेम प्लान आहे. आणि तो गेम प्लान हिंदू नावाने आपल्यावर लादला जातो आणि त्याच्यात आपले अनेक लोक हिंदू म्हणून भरसटले जातात. वाढलेली महागाई, अनेक प्रश्न, ट्रॅफिक, पाण्याचा प्रश्न. आज घोडबंदर मधली एक सोसायटी 2 महिन्याला पाण्याचं टँकरचं बिल 40 लाख रुपये भरतो. आता मला वाटतं त्याने पण त्यांच्या बिल्डिंगवर लावावं आय लव्ह हिंदू आणि आपोआप बिल जाईल. असं काय होणार आहे का? तो मूळ प्रश्नांकडून आपल्याला भरकडवण्यासाठी आय लव्ह महादेव आणि या सगळी नाटक आहेत. ज्या ज्या शहरामध्ये निवडणूक जवळ येते तिथे तिथे अशा प्रकारच्या गोष्टी येतात आणि हिंदूंना भावनिक केलं जातं आणि मतदान घेतलं जातं. मला असं वाटतं की माझी हिंदूंना विनंती आहे, मी पण कडवट हिंदू आहे, माझ्या रक्तात हिंदुत्व आहे. मी ज्या नेत्याचं काम करतो तो तर प्रचंड कडवट हिंदुत्व आहे, पण आम्ही त्याचा बाजार करत नाही त्या हिंदुत्वाचा. भारतीय जनता पक्षाने त्या हिंदुत्वाचा बाजार मांडलाय आणि त्या बाजारात आपले काही हिंदू बळी जातात.